असंख्य युवकांच्या आशास्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक इंजिनियर मयूर दातीर, सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, प्रोप्रायटर इलाइट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि शुभेच्छुक किशोर महेश भांड, सरचिटणीस भाजपा संगमनेर तालुका आणि संचालक इलाइट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस। संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि मतदानाला अवघे काही दिवस उरले आहे। असं असताना महायुतीचे उमेदवार ज्या सुवर्णा खताळ यांचा प्रचाराचा धडाका आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणचे जे उमेदवार आहेत शेख समीर आणि सातपुते रोहिणी यांच्या प्रचारार्थ आज त्या या ठिकाणी स्वतः दारोदार या ठिकाणी उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहेत। स्वतः सुवर्णाताई खताळ आपल्या समोर आहेत ज्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत आणि त्यांना या महायुतीकडून ही उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे। ताई, कसं बघताय संगमनेर शहराचा आपण दौरा करतायत, काय नागरिकांच्या अपेक्षा आहेत, काय भावना आहेत? भावना तर खूप छान आहेत, त्यांना खूप आनंद झालाय मनोमन की आपल्या हक्काचा एक माणूस कोणीतरी आपल्याला भेटतोय आणि अमोल भाऊंनी जे काही एका वर्षामध्ये जे काही सर्व कामं केलेले आहे त्याचा प्रतिसाद हा आम्हाला खूप प्रचंड उत्साहाने आम्हाला आता मिळतोय। कारण मी ज्या ज्या प्रभागांमध्ये भेटतीये सर्व एक एक घर घेतीये तर प्रत्येक महिला आहे किंवा पुरुष वर्ग आहे त्या सर्वांना अगदी आनंद झालेला आहे। ते सर्वजण अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे आम्हाला। एक महिला आहेत, आपण महिलांमध्ये संगमनेरमध्ये काय महिलांच्या आपण जो फिरताय आपण काय जाणवताय, काय करणं गरजेचं आहे? महिलांच्या ज्या समस्या त्या खूप बेसिक आहेत की त्यांना कचरा असतो तर कचरा आहे किंवा महिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षा हे एक भेडसावणारी एक समस्या आहे। त्यावर पण आपण सगळी उपाययोजना आखणार आहोत, सर्व करणार आहोत त्यावर। त्याचप्रमाणे महिलांचे जे उद्योगधंदा असतो की ज्यांना बऱ्याचशा महिला आहेत की ज्या घरीच असतात, गृहिणी असतात, त्यांना मनोमन वाटत असतं की आपण एक छोटासा व्यवसाय करावं। त्या व्यवसायासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, हे ज्या समस्या आहेत त्यांच्या ह्या सर्व समस्या आपण सोडवणार आहोत त्यांच्यासाठी। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काय आव्हान करा मतदारांना? संगमनेरकरांना तर मी हेच सांगेल आता की जसं तुम्ही विधानसभेमध्ये अमोल भाऊंवर विश्वास दाखवला, जो परिवर्तन घडवलं तेच आताही परिवर्तन घडवा। कारण आता जे आहे आपल्या केंद्रात राज्यात जी महायुती आहे त्याचप्रमाणे आता नगरपालिकेत सुद्धा महायुती आली तर आपल्या संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगर विकास म्हणजे संगमनेरचा विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी उपलब्ध होईल। जो संगमनेरमध्ये मोठा आरक्षणाचा विषय आहे, नगरपालिका हद्द वाढवणे आहे, हे जे सगळे महत्वाचे काही विषय आहे हे सर्व विषय हे अमोल भाऊंनी हाती घेतलेले आहेत आणि हा सर्व पाठपुरावा पूर्ण होण्यासाठी आणि हे पूर्णत्वाला जाण्यासाठी कंप्लीट होण्यासाठी आपल्याला महायुती येणं हे खूप गरजेचं आहे। आपल्या संगमनेर शहराचा विकास होण्यासाठी फक्त आणि फक्त महायुती, त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सर्वांना पाठबळ द्या, एक संधी द्या आणि सर्वांना विकासाचा मार्ग आणि विकास आम्ही हाती घेऊन आलेलो आहोत। आपण एक महिला या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करता, काय झाल्या समस्या आहेत? महिलांसाठी हाताला काहीतरी काम पाहिजे। दादांकडून म्हणजे सगळ्यांकडून आम्हाला 1500 रुपये तर भेटतातच आहे, पण अजूनही हाताला काहीतरी काम पाहिजे जेणेकरून मुलं शिक्षित होतील, पुढचे भविष्य आमचं अजून मुलांचं चांगलं होईल, एवढंच आमचं। काय तुमच्या प्रभागात तुम्ही आता उभ्या आहात, मतं मागणार आहात, काय आश्वासन द्या तुम्ही तुमच्या जनतेला? नाही, आमच्या जनतेला माहिती का आपल्याला दादांनी आपलं 1 वर्षात आपल्याला सगळं काही भेटलंय, सगळं काही केलंय। आता जनतेला माहिती कुणाला काय करायचं। आता आम्ही सगळ्यांसमोर फक्त आम्ही एवढंच म्हणतोय की आमचा जो हा मुद्दा आहे तेवढा हो। कब्रस्तानची दोन्ही ठिकाणी कोल्हेवाडी रोड आणि कुरण रोड या भागात कमीत कमी 5000 लोकांची वस्ती, काल गेला तर फार मोठी हे होणार, त्या मुद्द्यावर मी लढवत आहे। नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना विकासाचा मुद्दा आहे, तर जोपर्यंत दिल्लीचं सरकार गल्लीत येत नाही तोपर्यंत विकास सारखा होणार नाहीये। आता जरी जे विरोधक आहे ते जरी भाषण वगैरे देऊ राहिले, पण सातत्याने जर बघितलं आपण तर ते खरंच होऊ शकतो का? आहे का सरकार? नाही। तर जोपर्यंत आपण अमोल भाऊला साथ देत नाही, जोपर्यंत महायुतीला साथ देत नाही तोपर्यंत विकास होणं मला तरी असं वाटतं थोडं इम्पॉसिबल आहे। यांच्यासोबत उभे राहत तरच विकास होईल। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार
10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये.